नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, काही वेळेला तुम्हाला जाणवलं असेल की पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात। आणि मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार पाहिलं तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणं, डोळे मिटल्यासारखे वाटणं, झोप येणं, जांभई येणं किंवा शिंक येणं हे एक मोठं रहस्य आहे। तर आज आम्ही तुम्हाला पूजेच्या वेळी नकळतपणे घडणाऱ्या या मजेदार गोष्टींबद्दल सांगणार आहोत। चला तर मग जाणून घेऊयात की पूजा करताना का येतात आपल्या डोळ्यात अश्रू, का येते जांभई आणि का वाटतं आपल्याला झोप येते किंवा शिंक येते, आणि हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहेत का हे देखील आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मनोभावनेने भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात। त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं। पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती द्विधा मनस्थितीमध्ये आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत आणि त्याचं लक्ष नाही, ही विचारांची गुंतागुंत चालू आहे। ती मनाला शांतता मिळू देत नाही। जर तुम्ही काही संकटात आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर जांभई किंवा तुम्हाला झोप येऊ शकते। आणि मित्रांनो, देवानं आपल्याला काही संकेत देणं शास्त्रात आणि पुराणात असं सांगितलं गेलंय की जर पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर तुम्ही समजलं पाहिजे की तुम्हाला ईश्वर काहीतरी अनुभव देतोय, काही ना काही संकेत देतोय, शुभ संकेत। जर तुम्ही देवाच्या कोणत्याही स्वरूपात किंवा ध्यानात आणि पूजेत मग्न झालेला असाल आणि देवाला मनोभावनेने तुम्ही प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा होतो की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झालेला आहात। आपण असंही म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची ही पूजा सफल झाली आहे, जी तुमच्या खुशीमुळे अश्रूंच्या रूपानं बाहेर येते। तर भक्त हो, महत्त्वाचं म्हणजे मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते आणि त्याचबरोबर नकारात्मकता असणं, आणि काही वेळेला असं बोललं जातं की पूजेच्या वेळेला येणारं डोळ्यातले अश्रू आणि जांभई याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरातील नकारात्मकता असू शकते। मित्रांनो, जेव्हा केव्हाही तुमचं मन पूजेमध्ये लागत नसेल तेव्हा तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आता पूजा करणं थांबवलं पाहिजे आणि पहिले तुम्ही मन एकाग्र करून घेतलं पाहिजे। मन एकाग्र झाल्यानंतरच तुम्ही पुन्हा पूजा केली पाहिजे। तर मग मित्रांनो, तुम्हाला सगळं काही जमेल, पण तुम्ही हारायचं नाही। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। या गोष्टीतूनही तुम्ही तरुण नक्कीच जाल, पण हार मानायची नाही। आपलं मन एकाग्र करायला शिका आणि देवाचं मनापासून नामस्मरण करा। नक्कीच तुमच्यातली ती नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि तुमची आत्मशुद्धी होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।